सत्य असेल तेच दिसेल. दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समिती यांच्या वतीनं आयोजित तालुकास्तरीय किशोरी हितगुज मेळाव्याचं उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. दक्षिण तालुक्यातील किशोरवयीन मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी घेण्यात आलेला किशोरी हितगुज हा उपक्रम अत्यंत स्तुत्य व मार्गदर्शक ठरणारा आहे. अशा उपक्रमातून उज्ज्वल व सक्षम आणि आत्मविश्वासू नवी पिढी घडेल. स्त्री शिक्षणाचा पाया रोवणाऱ्या सावित्रीबाईंच्या विचारांचा वारसा जपत आपल्या किशोरवयीन पिढीला सदृढ, सुसंस्कृत व सुशिक्षित करण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षा शिवन्या स्वामी हिनं अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. यावेळी गट शिक्षण अधिकारी जयश्री सुतार, मदिहा मुल्ला, डॉक्टर स्नेहल कोरे, ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी, उपसरपंच भगवान वनमाने, अंकिता रावत, महिला पोलीस अंकिता डोलारे, तायक्वांदोच्या राष्ट्रीय खेळाडू सफिना शेख, साक्षी खंदारे, महेक शेख, तनिष्का पवार, ग्रामविकास अधिकारी नागेश जोडमोटे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रेवणसिद्ध मेंढगुदले, तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील किशोरी विद्यार्थी विद्यार्थिनी, महिला भगिनी, शिक्षक शिक्षिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. हा मेळावा पार पाडण्यासाठी केंद्रप्रमुख कल्लप्पा हेळवी, केंद्र मुख्याध्यापक प्रकाश कुंभार, मुख्याध्यापिका सुहासिनी शेंडे, मुख्याध्यापिका तांबोळी मॅडम यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शबाना शेख यांनी केले. यश आभार सुदर्शना नांदवटे यांनी मानले. प्रतिनिधी शिवराज मुंगळे, दक्षिण सोलापूर. मैं इस फिरंगी जासी को हाथ नहीं लगा दूंगी. इन्हें भी हाथ लगाया तो मैं हूँ इधर. इसके लिए चाहे जिसके लिए उन्होंने ही कहा था, आन है शान है ईमान है, आन है शान है ईमान है, आन है शान है ईमान है. मैं झांसी की प्रतिज्ञा करती हूँ कि जब तक मेरे हृदय में प्राण है, जब तक मेरे शरीर में रक्त है, तब तक मैं निष्ठा से सेवा करूंगी और रक्षा करूंगी. मैं नहीं झुकने दूंगी. प्रोत्साहन मिळणार आहे त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे तुमची वैयक्तिक प्रगती होणार. माझी सर्व गुरुजनांना विनंती आहे की आपली वाबळेवाडीची शाळा ही देशात पहिल्या 10 मध्ये आलेली आहे. आम्हाला आमच्या शाळा जर नावारूपाला आणायच्या असतील, जिल्ह्यात पहिल्या आणायच्या असतील, महाराष्ट्रात क्रमांक 1 ला आणायच्या असतील, तर सर्व शिक्षकांनी ही मुलं ही आमची मुलं आहेत, ही माझी मुलं आहेत. या मुलावरती चांगले संस्कार व्हायला पाहिजे. या मुलांची जडणघडण चांगली व्हायला पाहिजे. ही मुलं मोठी झाल्यानंतर आपल्या परिवाराचं नाव कमवलं पाहिजे, आपल्या शाळेचं नाव कमवलं पाहिजे, आणि पर्यायानं शिक्षकाचं सुद्धा नाव होऊ शकतंय. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की मुलं आपली म्हणून समजा, आणि आमची शाळा ही महाराष्ट्रातल्या पहिल्या क्रमांकावर कशी, या प्रत्येक गुरुजनांनी, मुख्याध्यापकांनी सुद्धा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. प्रयत्नाशिवाय काही मिळत नाही आणि साध्यही होत नाही. आणि म्हणून आम्हाला ध्येय साध्य करायचं असेल, आम्हाला आमचा तालुका हा वैभवशाली करायचा असेल, तर हा पाया पक्का झाला पाहिजे. आणि म्हणून माझी सर्वच विद्यार्थी बंधूंना, मला आमच्या शाळा कशा पाहिजे, विशेष करून मला वाटतं की शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष पण या ठिकाणी काही दिसत आहेत. त्यांना सुद्धा माझी नम्रपणाने विनंती आहे, आपलाही थोडा वेळ द्या. कारण हे शेवटी आपणही लक्ष दिलं पाहिजे. आपण त्या गावचे नागरिक आहोत, प्रमुख आहोत, आणि आमचं गाव पुढे यायला पाहिजे, आमची शाळा पुढे आली पाहिजे. ह्याच्यासाठी आपण सुद्धा व्यवस्थापन समितीने सुद्धा विशेष लक्ष घालून माझ्या शाळेत कसा करता येईल बघितलं पाहिजे. ह्या नवीन तंत्रज्ञानाचा या विद्यार्थ्याला आकलन खूप लवकर होते, आणि मग नवीन तंत्रज्ञान घेऊन आज जिल्हा कुठे चाललाय, राज्य कुठे चाललंय, देश कुठे चाललाय, आणि जग कसं पुढे चाललेलं आहे, जगाची माहिती आम्हाला ह्या विद्यार्थ्यापुढे दिली पाहिजे. अनेक शाळा सुंदर झाल्या पाहिजे, बोलक्या भिंती झाल्या पाहिजे, संगणक मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे. मान्य शासन कमी पैसे देत असेल, मर्यादा,
पण मला असं वाटतं की आपली सर्व गुरुजनांची आणि आमच्या सर्व व्यवस्थापन समितीच्या सदस्यांची तीव्र इच्छा असेल तर ह्याच्यातून सुद्धा मार्ग निघ आपल्या शाळेचं आपल्या तालुक्याचं नाव सुद्धा वैभवशाली करतील अशी अपेक्षाही व्यक्त करतो. परत एकदा मला संयोजकांनी या ठिकाणी बोलावलं, माझा सन्मान. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.